नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण चिकन दम बिर्याणी करणार आहोत। तर चिकन दम बिर्याणीसाठी अगोदर आपण कांदा इथे तळून घेणार आहोत। याला बरिस्ता असं म्हटलं जातं। तर कांदा मी इथे असा लांबडा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला असा वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे हाताने, जेणेकरून हा छान लवकर असा तळला जाईल। आणि अगोदर मी इथे थोडंसं ह्याला मीठ लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे कांदा अगदी छान आपला पटकन तळला जातो आणि ह्याला लवकर छान सोनेरी रंग येतो। तर त्यासाठी मी इथे तेल अगोदरच गरम करत ठेवलं होतं। तर तेल छान गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला हा कांदा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि अगदी कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचा आहे। आणि याचा रंगसुद्धा थोडासा बदली होतो। तर आपल्याला अगदी जास्तसुद्धा काळपट रंग करायचा नाही याचा। तर थोडासा असं सोनेरी झाला की आपण हा तेलामधून काढून घेणार आहोत। तर अगोदरच आपल्याला छान तेल गरम करून मगच यामध्ये कांदा तळून घ्यावा लागतो। जर तुम्ही कमी आचेवर आणि कमी तेल गरम झालेलं असलं ना, तर ह्या कांदा सोडू नका, नाही तर मग हा कांदा आहे ना तो नरम पडतो। आता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन रंग यायला लागलेला आहे, पाहू शकता। आता आपण हा काढून घेऊया। जर हा कांदा जास्त वेळ तेलात राहिला ना, तर मग ह्याला डार्क ब्राऊन रंग येतो आणि हा कडूसर असा लागतो। तर आपण अगोदरच काढून घेऊया, कारण हा जरी तेलामधून काढला ना तरी ह्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते। तर त्यामुळे जास्त रंग याचा बदली होतो। आता हा कांदा आपण काढून घेऊया। तर मी एका ताटावर टिश्यू पेपर अंतरलेला आहे आणि ह्यावर मी कांदा काढणार आहे तळलेला। त्याने काय होतं, जास्तीचं जे तेल आहे ना कांद्यातलं त्याचं सगळं असं ॲब्झॉर्ब होतं त्या टिश्यूमध्ये आणि जास्त कांदा आपला तेलकट होत नाही। तर पाहू शकता मी कांदा असा सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे आणि अगदी हा छान असा कुरकुरीतसुद्धा झालेला आहे। तर इथे आपला बिरिस्ता तयार आहे। जर हा बिरिस्ता तुम्हाला घरामध्ये करायचा नसेल तर मार्केटमध्ये मिळतो, तो सुद्धा तुम्ही आणू शकता। आता आपण इथे एक वाटण करायचं आहे। तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि त्याच्या अर्धे मी इथे पुदिना घेतलेला आहे। त्याचसोबत 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच मी इथे अद्रक घेतलेले आहे। हे छान असं स्वच्छ करून याला बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता मी ह्यामध्येच खडा गरम मसाला सुद्धा वाटून घेणार आहे। तर 4-5 मी लवंगा घेतलेले आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 मोठी वेलची आणि 1 स्टारफूल घेतलेला आहे। 4 ते 5 इथे काळी मिरी घेतलेल्या आहेत, ह्या सुद्धा वाटणार आहे। 1 चमचा जिरे आणि थोडीशी जावित्री देखील मी ह्यासोबतच वाटणार आहे। हे ताजं वाटण आहे, आपल्या बिर्याणीला अगदी छान याने सुगंधसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा अगदी छान लागते, म्हणजे ह्याची चवसुद्धा छान लागते। आता मी इथे पावणा किलो चिकन घेतलेलं आहे आणि छान याला कट्स लावून घेतलेले आहेत, म्हणजे मी लेग पीस घेतलेला आहे आणि चिकनचे पीसेस देखील मी मोठेच घेतलेले आहेत। तर बिर्याणीमध्ये असेच आपल्याला पीस घ्यावे लागतात। तर तुम्ही जर छोटे घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही, पण बिर्याणीमध्ये अगदी मोठे पीसच चांगले वाटतात। तर आता हे चिकन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून देखील घेतलेलं आहे। हे एका पातेल्यामध्ये काढूया। आता मी 2 इथे मोठे बटाटेसुद्धा ह्याची सालं काढून चिरून घेतलेले आहेत, म्हणजे याची फोडी करून घेतलेले आहे। त्याचसोबत 1 मोठी वाटी मी इथे दही घेतलेला आहे, दही अगदी फ्रेश आहे। आता त्याचसोबत 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मी इथे तिखट मसाला घेतलेला आहे, जे घरगुती आपलं तिखट असतं ना ते, 1 चमचा हळद, 1 चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 2 चमचे मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। याने रंग सुरेख येतो, परंतु अजिबात तिखट वगैरे होत नाही आपली बिर्याणी। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहे। आता मी 3 टोमॅटो इथे बारीक असे चिरून घेतलेले आहे, ते घालायचे आहे। त्याचसोबत मी इथे अर्धा लिंबाचा रस सुद्धा ह्यामध्ये घालणार आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे, अगदी थोडा घालायचा आहे। आणि जे आपण वाटण केलं होतं ते संपूर्ण ह्यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये कांदा जो आपण तळून घेतला होता त्याचं तेल आहे, ते 1 वाटी घेतलेलं आहे आणि तळलेला कांदा मी यामध्ये अर्धा घालणार आहे। तर अर्धा कांदा मी असा हाताने कुस्करून घालणार आहे। आपला कांदा अगदी छान असा कुरकुरीत झालेला आहे। आता बिर्याणीला चांगलं मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला हे मसाले आणि हे सगळं कांदा वगैरे आपण घेतलेला आहे ना, तो चांगला चिकनमध्ये असा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून चिकनमध्ये हे जे मसाले वगैरे आहेत ना ते छान असे मुरले जातील आणि आपल्या चिकनला आणि आपल्या बिर्याणीला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते। आता आपले मसाले सगळे लावून झालेले आहेत। आपण किमान आता 1 तासभर हे चिकनमध्ये मॅरिनेशन करण्यासाठी हे राहून द्यायचे आहे। आता तोपर्यंत मी इथे तांदूळ छान असे धुवून घेतलेले आहेत आणि हे छान भिजवून देखील घेतलेले आहेत। अर्धा तास मी तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि इथे मी बासमती तांदूळ पावणा किलो घेतलेला आहे, कारण आपलं चिकन पावणा किलो आहे, त्यासाठी तांदूळ पावणा किलो घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये।
तर त्यामध्ये राहिलेला अख्खा खडा गरम मसाला सुद्धा सगळा घालणार आहे। त्याचसोबत मी इथे 2 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत, थोडीशी घेतलेली आहे ती घालणार आहे। आणि त्याचसोबत मी इथे 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 ते 3, आणि अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये घालणार आहे। आपण मॅरिनेशन मध्ये सुद्धा अर्धा लिंबू इथे पिळून घेतला होता। आता पाण्यामध्ये हा लिंबू पिळला की अगदी छान आपला भात मोकळा होतो। आणि लिंबाची सालं सुद्धा मी घातलेली आहे त्यामध्ये। आता 4 मोठे चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे मी इथे कांदा जे तळलेलं तेल होतं तेच घातलेलं आहे। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढायची आहे। मी इथे मीठ जास्ती घातलं कारण मीठ आपण हे पाणी आहे ना, हे भात आपण गाळून घेतो तेव्हा जे एक्स्ट्राचं जे मीठ आहे ना ते सर्व वाहून जातं आणि जेवढं आपल्या भाताला आवश्यक आहे तेवढं लागतं। तर अगदी तुम्ही थोडंसं मीठ यामध्ये जास्तच घाला। आता पाण्याला उकळी आली की आपल्याला हा तांदूळ आहे तो भिजवून घेतला होता तो ह्यामध्ये सोडवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हा तांदूळ छान शिजवून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपल्याला 70% फक्त शिजवून घ्यायचा आहे, राहिलेला तांदूळ आपण चिकन सोबत शिजवणार आहोत। तर इथे पाहू शकता तांदळाचा दाणा मोडतो आहे, याचा अर्थ तांदूळ 70% शिजलेला आहे। ह्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाही। तर त्यासाठी आपण हा भात छान असा गाळून घेणार आहोत चाळणीतनं। जर आपला तांदूळ या पाण्यामध्ये जास्त वेळ राहिला तर तो जास्त शिजला जाईल आणि आपल्या बिर्याणीचा सगळा गिचका होऊन जाईल, म्हणजे चिकट होऊन जाईल। तर त्यासाठी अगदी भरभर आपल्याला हा भात आहे ना, म्हणजे जो तांदूळ आहे तो पाण्यातून वेगळा काढायचा आहे। तर त्यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि खाली एक ताट ठेवलेला आहे, म्हणजे भात जरी गाळला असला ना तर तो चाळणीमधून सगळा ताटामध्ये निघून येईल पाणी एक्स्ट्राचं जे असेल ते। आता हा गाळलेला भात आपल्याला मॅरिनेशन केलेल्या चिकनवर असं घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला याचे 2 थर करायचे असतील तर तुम्ही थोडंसं चिकन वेगळं काढून थोडासा भात पसरवून पुन्हा त्यावर चिकनचा थर देऊन पुन्हा त्यावर भात घालू शकता, परंतु मी इथे एकच भाताचा थर लावणार आहे। तर आपल्याला सिंगल लेअरचीच इथे बिर्याणी करायची आहे। तर मी सर्व तांदूळ यामध्ये लावून घेतलेला आहे। आता हा एकसारखा करायचा आहे कारण भात आपला खूप गरम आहे, तर त्यासाठी मी इथे एका झाऱ्याने हा वेगळा असं लावून घेणार आहे। आता ह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेला पुदिन्याची पानं घालायची आहेत आपल्याला। त्याचसोबत इथे जो आपण तळून कांदा इथे ठेवला होता, अर्धा ठेवला होता मी इथे कांदा, तो घालणार आहे। त्याचसोबत मी इथे केशराच्या 7-8 काड्या मी इथे पाण्यामध्ये अगोदरच भिजवून ठेवल्या होत्या, ह्या घालणार आहे आणि बिर्याणीला अगदी सुरेख रंग येतो। तर तुम्ही केशराच्या बदली फूड कलर सुद्धा इथे वापरू शकता, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी सुद्धा काही हरकत नाही। आता त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे, हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। त्यानंतर मी इथे तांदूळ शिजवून 1 वाटी पाणी वेगळं काढलं होतं ते घालणार आहे आणि 2 मोठे चमचे मी इथे कांदा तळलेलं तेल आहे ते घालणार आहे। आता बिर्याणीला छान आपले थर लावून झालेले आहेत। आता आपण ह्यावर झाकण लावायचं आहे, तर मी इथे फॉइल पेपरने ह्याला सील करणार आहे। तुम्ही कणकेचा इथे गोळा असा लावून ठेवला लांबट करून तरी सुद्धा चालू शकतं किंवा ओला कापड जरी घातला नाही यावर तरी सुद्धा चालू शकतं, परंतु काय आहे ना, बिर्याणीच्या अजिबात वाफ जायला नको, तर त्यासाठी मी फॉइल पेपर घातलेला आहे आणि वरून अगदी मोठं झाकण ठेवायचं आहे आणि वरती मी इथे वरवंटा ठेवलेला आहे। तुम्ही कोणतीही इथे जड वस्तू ठेवू शकता, जसं की खलबत्ता वगैरे। आता आपल्या बिर्याणीला छान दम द्यायचा आहे, तर 45 मिनिटं मी दम देणार आहे। आपल्या बिर्याणीला दम देऊन होतो आहे तोपर्यंत आपण इथे कोशिंबीर करणार आहोत। तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक काकडी मी बारीक चिरून घेतलेली आहे, एका बाउलमध्ये काढायची आहे। ही कोशिंबीर बिर्याणी सोबत अगदी सुंदर लागते, म्हणून मी ही करून अगोदरच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, हे घालणार आहे यावर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे, जास्त आंबट वगैरे दही घेऊ नका, नाहीतर मग आपली कोशिंबीर सुद्धा जास्त आंबट लागते। आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपली छान अशी काकडीची आणि कांद्याची कोशिंबीर तयार झालेली आहे। तर ही कोशिंबीर आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा असे बाहेर सुद्धा ठेवू शकता। आता इथे या बिर्याणीला आपल्याला छान असं 45 मिनिटं मी दम दिलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करून ही मी 10 मिनिटं अशी झाकून ठेवली होती, तर छान याला दम बसलेला आहे, पाहू शकता। बिर्याणी आपली तयार आहे। आपण फॉइल पेपर काढून घेऊया आणि बिर्याणी थोडीशी अशी मोकळी करून पाहूया।
तर अगदी छान अशी मोकळी आपली बिर्याणी झालेली आहे आणि आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे। तर आता आपण सर्व करून घेऊया। ती इथे आपली छान अशी हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।